ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक दामू केंकरे म्हणजेच दामू काका यांना जाऊन नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंतरनाट्य या संस्थेतर्फे एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मी सगळे आलात, अगत्याने आलात, त्याबद्दल मी मुंबई मराठी साहित्य संघ, आविष्कार, गोवा हिंदू असोसिएशन आणि आंतरनाट्य या संस्थेचे दामू काका माझे अध्यक्ष होते, या सगळ्यांतर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो। कार्यक्रमाला सुरुवात करूया। चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमातून वावरताना दामू काकांनी प्रस्थापितांपेक्षा तरुण आणि होतकरू रंगकर्मींना नेहमीच प्रोत्साहन दिलं। अनेकदा ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका तरुण दिग्दर्शकाला पुरस्कार देण्याचं ठरलं। नवीन विचाराचं नाटक आता रुजतंय, तर या नवीन विचाराच्या नाटकाला आपण सहकार्य केलं पाहिजे असा एक विचार करून 2 उपक्रम आले। एक नवीन कलावंताला नाटक, विशेषतः नाटकातल्या एक पारितोषिक द्यावं, तसंच एका नवीन दिग्दर्शकाला त्याला आमच्या बाबांचा वाढदिवस आहे 5 मेला, त्या दिवशी त्यांनी एक नवीन नाटक त्याच्या चॉईसचं करावं आणि हा उपक्रम पुढची 5 वर्ष आम्ही करणार आहोत। तर त्यामुळे त्याला आवडणारं नाटक करावं, अगदी मनमोकळेपणाने करावं, यासाठी आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून हा एक उपक्रम इथे आपल्यासमोर ठेवला आहे। आणि त्याकरता जो पहिला दिग्दर्शक आम्ही निवडला, आम्हाला असं वाटलं की नवीन विचाराचा प्रशिक्षित दिग्दर्शक अद्वैत दादरकर याला ही संधी द्यावी आणि अद्वैत दादरकरने त्याला आवडेल ते नाटक सादर करावं। आता आम्ही ज्या स्टेजला आहोत, म्हणजे आमच्या वयाचे असताना त्यांनी आंतरनाट्य स्थापन करून ती जी ऍक्टिव्हिटी केली, तशीच आता आम्ही मिथक नावाची संस्था करून करतोय। तीच धडपड आहे आणि ह्यांचे तरुणपणातले सगळे किस्से आम्ही ऐकतो किंवा हे काय काय करायचे किंवा ह्यांची काय ऍक्टिव्हिटी होती आणि म्हणजे एवढा मॅडनेस मी खरंच कधी बघितला नव्हता। एवढा भयंकर मॅडनेस या लोकांमध्ये होता आणि त्यांची संस्था होती ती, आणि एक काळ एक खूप चांगली ऍक्टिव्हिटी त्यांनी केली आणि ती पुन्हा एकदा ती संस्था ओपन करतात आणि त्याचं पहिलं प्रोडक्शन मला देत आहे, त्याचा मला खरंच खूप आनंद होतो आणि एक जबाबदारी पण आहे। त्यामुळे चांगलं प्रोडक्शन करण्याची पण एक जबाबदारी आहे। तसंच याच संस्थेतर्फे टेलिव्हिजन, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून उत्तम कामगिरी करणाऱ्या एका कलाकाराला पुरस्कार देण्याचं ठरवण्यात आलं आणि ह्या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची। पुरस्कार जेवढा हातात घ्यायला जड आहे, तेवढाच तो पेलवायलाही जड आहे असं माझ्या लक्षात आलं। कारण ज्या लोकांनी ठरवलं की मला हा पुरस्कार द्यायचा आहे, ज्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने, दामू काकांच्या नावाने हा पुरस्कार, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार मला मिळाला आहे, तर माझ्या लक्षात येतं की खरं सांगायचं तर ही जी सगळी माणसं आहेत ज्यांनी मला ठरवलं की हिला द्यायचं, त्यांनी खरं तर बारशापासून बघितलं मला सर। आणि एवढी लहान म्हणजे मी आले होते साधारण 9-10 वर्षापूर्वीपासून मी काम सुरू केलं। मी अशी यायचे, ह्यांच्या नाटकांना बसायचे, संजय काकाने तर शिकवलंय, विजय सर, राजन सर, राजीव नाईक सर, सगळेच सर रादर तर मला अगदी म्हणजे हात धरून चालायला शिकवलं, पण म्हणतो तसं त्यांच्याकडे मी शिकले, अजूनही पुढे शिकते आणि अजूनही मी पुढे जायला हवं हे मला सांगण्याकरता त्यांनी मला पुरस्कार दिला असं मला वाटतं। आणि मी नक्की ही जबाबदारी स्वीकारते आणि खात्रीने सांगते की मी नक्की तुम्हाला निराश नाही करणार। थँक्यू सो मच। याच सोबत चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमाचा समाजावर होणारा परिणाम या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिसंवादाचे अध्यक्ष होते रत्नाकर मतकरी। चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांवर भाष्य करण्यासाठी सचिन कुंडलकर, संदेश कुलकर्णी आणि सतीश राजवाडे उपस्थित होते। अनेक प्रेक्षक ब्लॉग्सवर व्यक्त होत आहेत, शेकडो ईमेल्स पाठवून स्वतःचा अनुभव कळवत आहेत आणि मुख्य म्हणजे तरुण प्रेक्षकांची पिढी, ज्यांच्यावर माझा अतिशय जास्त विश्वास आहे, ती अतिशय लहान वयामध्ये सिनेमा लिटरेट झालेली आहे, कारण त्यांना प्रचंड एक्सपोजर आहे। त्या पिढीला चांगले चित्रपट आपण सातत्याने निर्माण करून दाखवत ठेवले तर फार मोठा प्रेक्षक वर्ग आपल्या सगळ्यांसाठी इथे तयार होणार आहे आणि त्यामुळे आपण चांगली नाटकं, चांगले चित्रपट बनवू आणि ते पाहायला समोर कुणीतरी असेल।
आज महाराष्ट्रात चांगला चित्रपट बनवत असताना त्यासाठी लागणारी पूर्वतयारी आणि वातावरण मात्र राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या काही दिग्दर्शकांनी केलं, ज्यांचं ऋण आपण सर्व या नव्या वातावरणाबद्दल मानायला पाहिजे. आणि ते आहेत अनुराग कश्यप, फरहान अख्तर, इम्तियाज अली, नागेश कुकनूर आणि आशुतोष गोवारीकर. त्यांनी त्यांचं वेगळं कामांनी, उत्तम आणि प्रयोगशील चित्रपटांनी समाज आणि चित्रपटाचं नातं आणि त्या सगळ्याचं समीकरण सतत बदलवत ठेवलं, ज्याचा फायदा आज कुठच्याही छोट्या प्रमाणात सिनेमा करणाऱ्या, भाषेतला सिनेमा करणाऱ्या आमच्या सर्व दिग्दर्शकांना मिळतो आहे. नाटक आणि सिनेमा किंवा हे रनिंग टाईममध्ये घडत असतं, त्यामुळे त्याचा परिणाम हा त्या चालू काळात आपल्यावर होत असतो. तो परिणाम आपण नंतर स्वतःबरोबर किती काळ घेऊन जातो हा वेगळा भाग, पण त्या रनिंग टाईममध्ये त्याचा जो परिणाम होतो तो माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा होतो, कारण त्यावेळी तो अनुभव मिळत असतो. आणि त्या अनुभवाचा स्वतःवर काय परिणाम होतो हे तो माणूस किती तो अनुभव घ्यायला उत्सुक आहे, तो त्याच्यावर किती विचार करायला तयार आहे ह्याच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे अख्ख्या समाजावर ह्या नाटकाचा किंवा सिनेमाचा जो परिणाम होतो हा बऱ्याचदा उलटा म्हणजे नकारात्मक आहे. म्हणजे अख्खा समाज जेव्हा एखाद्या ठिकाणी नाटकासाठी एकत्र येतो तेव्हा तो नाटकाला विरोध करण्यासाठी येतो. ते नाटक एन्जॉय करायला किंवा हे करायला समाज हा तात्पुरता त्या ह्याच्यात येतो, थिएटर स्पेसमध्ये. पण अख्खा समाज जेव्हा एकत्र झालेला आहे तो जनरली विरोध करायलाच झालेला आहे. अशी अनेक उदाहरणं आपली आहेत. एकच हे पिक्चरचं उदाहरण, श्वाससाठी फंड कलेक्शनसाठी लोक एकत्र आले होते, एक विरळ जे आहे ते. पण ह्या स्पेसच्या मर्यादेचा बाहेरचा परिणाम हा खरं तर एवढाच. बाकी तो त्या स्पेसमध्ये जो होतो आणि जो स्वतःजवळ घेऊन जातो तेवढाच परिणाम खरा. आपण सिरियल्स, नाटक, सिनेमा हे जे काही करतो ते अल्टिमेटली वी रीच इट टू द मार्केट. आणि मार्केटमध्ये कस्टमर इज द किंग, वी आर ऑल्सो वन ऑफ द कस्टमर्स. आणि मला असं वाटतं की इफ वी आर द किंग्स वी हॅव टू बी रॅशनल, बिकॉज विथ ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटीज, ॲडेड पॉवर्स कम ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि जर आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज समजू नाही शकलो आणि वावतच राहिलो, जे होतंय ते होऊ देत ना, तर त्याला काही अर्थ नाही. इट इज हाय टाइम दॅट वी हॅव अ रिट्रोस्पेक्टिव्ह विदिन आवर सेल्व्स की काय करतोय आपण आणि आपल्याला काय करायचं आहे. क्वालिटी कॉन्शियस झालो पाहिजे क्वांटिटी कॉन्शियसपेक्षा. आय एम ग्लॅड की आपल्याकडे कुठल्याही भाषांपेक्षा जास्ती चांगल्या आणि डेप्थ असलेले विषय हाताळले जात आहेत मालिकांद्वारे. I feel the future is bright. We can make a difference definitely. आणि खरोखर जर प्रत्येकाने विचार केला तर we can really create a revolution. We have some powerful mediums in hand ज्याच्यामुळे आपण खरंच खूप मोठी जागृती क्रिएट करू शकतो. मला इथे तुमच्या सगळ्यांसमोर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सो मच. या पुरस्काराच्या निमित्तानं काहीतरी वेगळं करणाऱ्या तरुण रंगकर्मींच्या पाठीशी दामू काकांचा हात त्यांच्या पश्चातही राहील, यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असेल.